देशमुखचे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड हा गुन्हेगारी टोळीचा सदस्य असल्याचं आता विशेष मकोका न्यायालयानं स्पष्ट केलंय। वाल्मिक कराड संदर्भात न्यायालयानं आपलं निरीक्षण नोंदवलेलं आहे। वाल्मिक कराडनं आपण दोषी नसल्याचं सांगत दोषमुक्तीचा अर्ज बीड न्यायालयाकडे वकिलांच्या मार्फत सादर केला। याच अर्जावर निर्णय देत न्यायालयानं काही निरीक्षणं नोंदवली आणि वाल्मिक कराडला का दोषमुक्त करण्यात येत नाही या संदर्भात महत्त्वाची निरीक्षणं नोंदवण्यात आली। यामध्ये वाल्मिक कराड हा गुन्हेगारी टोळीचा सदस्य आहे असं न्यायालयानं निरीक्षणात नमूद केलंय। संतोष देशमुख हे खंडणीच्या अडसर आले आणि म्हणून अपहरण करून कट रचून हत्या केली। वाल्मिक कराडसह टोळीवर 20 पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत। मागच्या 10 वर्षात गंभीर स्वरूपाचे 7 गुन्हे दाखल आहेत आणि बीड जिल्हा न्यायालयामध्ये 11 प्रलंबित फौजदारी खटले समाविष्ट आहेत। कोर्टानं काय नेमकं निरीक्षण नोंदवलेलं एकदा आपण पाहूया। वाल्मिक कराड हा संघटित गुन्हेगारी टोळीचा सदस्य आहे। कोर्टानं नोंदवलेली निरीक्षणात अवादा कंपनीकडून खंडणी वसुलीसाठी त्यानं कट रचलेला। अवादा कंपनीकडून खंडणी वसुलीसाठी कट रचत वाल्मिक कराडसह या टोळीवर एकूण 20 गुन्हे दाखल आहेत। 7 गंभीर गुन्हे मागच्या 10 वर्षांच्या काळातले। वाल्मिक कराड विरोधात डिजिटल पुरावेही आहेत। अनेक साक्षीदारांचे जबाब पुरावे नोंदवलेत। पुराव्यांच्या आधारे कराडच कटाचा मुख्य सूत्रधार आहे। 2 कोटींसाठी कराड आणि साथीदारांकडून अवादाच्या अधिकाऱ्यांना धमकी देण्यात आली। सरपंच संतोष देशमुखांनी हस्तक्षेप केल्यानं हा कट रचला। खटला पुढे चालू ठेवण्यासाठी पुरेशी म्हणून याचिका फेटाळली। कोर्टाला साक्षीदारांचे जबाब, डिजिटल फॉरेन्सिक पुरावे यासह प्रथमदर्शनी पुरावे आढळलेले आहेत। तर यावरून खासदार संजय राऊतांनी सरकारला काही सवाल केले। कृष्णा आंधळेच ना, कृष्णा आंधळेचं काय झालं? जसं 50 वर्षापूर्वी सामना चित्रपट आला होता जब्बार पटेलांचा, डॉक्टर श्रीराम लागू, निळू फुले त्यात होते। त्याच्यामध्ये एक प्रश्न होता की मारुती कांबळेचं काय झालं, काय झालं त्याचं। तसं महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे की कृष्णा आंधळेचं काय झालं। तो मुख्य साक्षीदार आहे, त्याला कुठे गायब केलं, त्याला मारलं, त्याची हत्या झाली, काय कळू द्या ना। इतकं सक्षम पोलीस दल आहे देवेंद्र फडणवीस यांचं। कृष्णा आंधळेचं काय झालं हा प्रश्नाचं उत्तर आम्हाला हवं आहे। त्याला भविष्यामध्ये हायकोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये आणि अगदी माननीय राष्ट्रपतींच्याकडे केल्या जाणाऱ्या दयेच्या अर्जापर्यंत हे त्या ठिकाणी आम्हाला म्हणजे आमच्या बाजूनं कामाला येणार आहे। म्हणजे संतोष देशमुखांच्या फॅमिलीच्या, आणि संतोष देशमुखांची एकट्याची फॅमिली नाही आहे, हे सगळेच्या सगळे लोक जे आहेत पीडित असल्यामुळं आम्ही सर्वजण त्याच्याबरोबर आहोत आणि संतोष देशमुखांना न्याय मिळण्याच्या दृष्टीनं हे अतिशय चांगलं पाऊल त्या ठिकाणी पडलेलं आहे असं माझं मत आहे।